हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचे आरीवर्कचे एकदम फ्रीचे क्लास घेतलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मी 40 व्हिडिओ आतापर्यंत शेअर केलेले आहेत। आता आजचा 41वा व्हिडिओ आहे। आपल्या क्लासमध्ये पूर्ण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत फ्रीमध्ये आरीवर्क शिकवलं जातं। जर तुम्हाला सुद्धा आरीवर्क शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेले आहेत, पूर्ण तुम्ही नक्की बघा आणि पहिलेपासूनचे व्हिडिओ नक्की बघा। तर आपण काल अशा पद्धतीचं वर्क शिकवलेलं होतं आणि तुम्ही अशा पद्धतीचं जे वर्क मी शिकवलेलं आहे ते कोणत्याही गळ्यावरती किंवा बाहीवरती टाकून घेऊ शकता। हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचं पॅटर्न मी दाखवणार आहे। ते सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्याआधी मी तुम्हाला सांगते की अशा पद्धतीचे वर्क तुम्ही एकदम फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती शिकून घेऊ शकता। बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलचा क्लास आपण करून घेत आहोत, त्यामध्ये आपलं ॲडव्हान्सचं काम सुरू करून झालेलं आहे। तर त्यामध्ये मी अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स तुमच्याशी शेअर करत आहे। आजच्या कामासाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी एक पेन्सिल, जरी थ्रेड आणि साधा थ्रेड आणि अशा 2 सुया आणि जे आपले गोल्डन मोती असतात ना ते घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचं साहित्य घ्यायचं आहे आणि आपल्या वर्कला स्टार्ट करायचं आहे। तर आपण कशा पद्धतीने सुरुवात करणार आहे ते बघूयात। सर्वात आधी आपण इथे एक लाईन ओढून घेऊया। आपल्याला इथे जरी थ्रेडचं काही काम लागेल असं नाही वाटत मला, कारण तुम्ही इथे जरी थ्रेडने काम केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने मी पेन्सिलने एक तुम्हाला शेप ड्रॉ करून दाखवते। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं नाव कशा पद्धतीने स्टिच करतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्हाला जर एखादं नावावरती तुम्हाला आरीवर्क करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही आरीवर्क करून घेऊ शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। मी तुम्हाला अशा प्रकारे आज बाबा ह्या नावावरती आरीवर्क करून दाखवणार आहे। तुम्ही ह्याच पद्धतीने कोणत्याही नावावरती आरीवर्क करून घेऊ शकता। सध्या खूप ट्रेंडमध्ये असणारे जे नाव आहेत ते म्हणजे कारभारीण किंवा बायको किंवा आई, तुम्ही अशा कोणत्याही किंवा तुमच्या स्वतःच्या नावावरती अशा प्रकारे वेगवेगळ्या कोणत्याही नावावरती तुम्ही इथे वर्क करून घेऊ शकता। तुम्ही स्वामी नावावरती, महादेव नावावरती, अशा वेगवेगळ््या नावावरती कोणत्याही नावावरती आरीवर्क करून घेऊ शकता। तर त्याच पद्धतीने तुम्हाला सेम याच पद्धतीने कोणत्याही नावावरती वर्क करून घ्यायला येऊ शकतं, जर तुम्ही हे प्रोसेस फॉलो केलात तर। आपल्याला ह्या पद्धतीने पेन्सिलने जे काही नाव ड्रॉ करायचं असेल ते नक्की ड्रॉ करून घ्यायचं आहे अगोदर, आणि मगच पुन्हा आपल्याला डिझाईन करायचे, कारण का तो जे नाव आहे ना ते व्यवस्थित आपल्याला भेटून जाईल अगदी शेपमध्ये आणि फिनिशिंगमध्ये ते नाव आपल्याला कंप्लीट करायचं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने रफली आपण इथे बाबा असं नाव काढून घेतलेलं आहे। तुम्ही ह्या जागी आई, बाबा असं कोणताही वर्ड वापरू शकता, म्हणजेच कोणतंही नाव तुम्ही इथे घेऊ शकता। मी बाबा घेतलेला आहे। आणि आता इथे आपल्याला साधा थ्रेड घ्यायचा आहे, जो आपला मशीनचा थ्रेड असतो, त्याला अशी एक गाठ मारायची आहे। अशी 2-3 गाठी मारून ते जाड अशी गाठ मारून घ्यायचं आहे। हे आपल्याला रिंगच्या खाली घ्यायचं आहे आणि आपल्याला चेन स्टिच आपण ज्या पद्धतीने टाकतो ना त्या पद्धतीने टाकत इथे मणी स्टिच करून घ्यायचं आहे। आता मी इथे गोल्डन मणी भरून घेतलेले आहेत सुईमध्ये। तुम्ही इथे जरी थ्रेडचा वापर करून सुद्धा हे पूर्ण नाव जे आहे ना ते अगोदर आउटलाईन करून घेऊ शकता। मी इथे साध्या मण्यानेच डायरेक्ट मण्यानेच आउटलाईन करून घेतलेली आहे। तुम्हाला तशा पद्धतीने करायचं असेल तुम्ही तसं सुद्धा करू शकता। आता इथे आपण जो आपला टाका आहे तो पहिला काढून घेतलेला आहे आणि आता लगेचच त्यामध्ये मणी सोडणार आहोत। अशा प्रकारेच एक मणी आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। आणि इथे माझे मणी एकमेकांना अटॅच असल्यामुळे 2 किंवा 3 असे स्टार्टिंगला पडलेले आहेत। तुम्ही काय करायचे, असे जे मोती असतात ना ते एकमेकांमध्ये चिटकलेले असतात, तर त्याला नखाने प्रेस करायचं आहे आणि बाजूला करायचं आहे। मी सुद्धा त्याच पद्धतीने मणी जे आहेत ना वेगळे करते। ते मणी सुरुवातीला कसं असतात, एकमेकांना चिटकून असतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा हे मणी नखाने प्रेस करून बाजूला करायचं आहे, म्हणजेच मोकळे करून घ्यायचं आहे। आणि एक मणी किंवा 2 मणी, ह्यापेक्षा मणी तुम्ही जास्त घालू नका। जर तुम्हाला अशी स्ट्रेट लाईन असेल तर तुम्ही 3 मणी घातला तरी चालेल, पण स्ट्रेट लाईन नसेल तर तुम्हाला म्हणजे कोणता गोल आकार, कर्व आकार असा असेल तर तुम्ही ते मणी 3 किंवा असे
2-3 असे जर भरला तर तुमचा शेप व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी हे काळजी घेण्याची खूप गरज आहे. मी इथे 2 मणी टाकून घेत आहे. हा सुद्धा जी लाईन आहेत ना ते स्ट्रेटच आहेत, त्यामुळे मी 2 मणी टाकून घेत आहे. आता इथे आपल्याला गोल आकार आहे ना, तिथे आपल्याला एक-एकच मणी टाकून घ्यावा लागतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की बाबा कशा पद्धतीने बनवत आहेत. अशी जी लाईन आहे ना स्ट्रेट, ती आपण तयार करून घेतलेली आहे मण्याने. आणि इथे आपल्याला लॉक स्टिच टाकायचं आहे. ह्या पद्धतीने मी लॉक स्टिच टाकून घेतलेली आहे. ही आपली एंड नॉट असणार आहे. आता परत आपण दुसरी लाईन कव्हर करून घेऊयात. त्यासाठी आपण 2-2 मणी घेणार आहोत. इथे स्ट्रेट लाईन असल्यामुळे मी 2-2 मणी टाकून घेत आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. आता बघू शकतात मणी आपले संपले होते. मी परत सुईमध्ये मणी भरलेले आहे आणि परत तेच काम फॉलो करायचं आहे सेम त्याच पद्धतीने. आणि इथे सुद्धा लास्टला चेन स्टिच जी आहे ना ती आपल्याला लॉक करायचं आहे. आता हे जे गोल आकार आहे ते कोणत्याही एका पॉईंटहून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायचं आहे. तोच धागा मी खालून खेचून घेत आहे. दुसरा धागा मी काही नवीन घेत नाही आहे. तोच धागा मी खालून खेचून घेत आहे आणि पूर्ण बाजूला कव्हर करून घेत आहे. तुम्हाला सुद्धा परत धागा कट करा, स्टिच करा असं करायचं नसेल तर तोच धागा तुम्ही इकडे साईडला खेचून घ्यायचा आहे आणि तिथून परत आपलं काम सुरू करायचं आहे. ह्या पद्धतीने मी एक मणी टाकूनच इथे गोल असा आकार, कर्व जो आहे आपला आकार तो व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे. तुम्ही 2 मणी जर टाकलात ना तो व्यवस्थित फिनिशिंगने बिलकुलच येणार नाही. त्यासाठी तुम्ही एकच मणी टाकून घ्यायचं आहे आणि ते शेवटी जी आहे ना लॉक करून घ्यायचं आहे स्टिच आपली. आता जी मधली लाईन आहे ना ती सुद्धा आपल्याला इथे एक मण्याने स्टिच करून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे. तुम्ही कोणतंही नाव इथे काढून घेऊ शकता. मी बाबा नाव काढून घेत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कोणतेही नाव काढून घेऊ शकता. सेम याच पद्धतीने तुम्हाला शुगर बीड्सने, व्हाईट मोत्याने, कोणत्याही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याने तुम्हाला हे स्टिच करता येऊ शकतं. सेम ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टिच करायचं आहे. तुम्ही इथे व्हाईट मोती जरी वापरलात तरी चालेल. मी कसं व्हाईट कापड असल्यामुळे मी इथे गोल्डन मणी वापरलेले आहेत मोती. तुम्ही इथे व्हाईट मोती जरी वापरला तरी चालेल. ह्याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा लाईन कंप्लीट करून घेऊया आणि नंतर मग दुसरं सुद्धा बा जो आहे ना तो कंप्लीट करून घेऊया. ह्या पद्धतीने तुम्ही कोणतंही नाव स्टिच करून घेऊ शकता. आता इथे सुद्धा एंड नॉट देऊन मी लॉक करून घेतलेलं आहे. असं जिथे आपलं काम संपेल ना तिथं एंड नॉट देत चला, नाहीतर तुमचं पूर्ण काम जे आहे ना तो सरळ असं थोडंसं जरी खेचलं तरी ना ते तुमच्या वरती निघून येईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तिथे एक मणी जे स्टिच होते ना, चिटकून जे मणी होते ना ते नखाने प्रेस करून बाजूला केलेले आहेत. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने मोती जे आहेत ना आपले गोल्डनचे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता हे जे आतली लाईन आहे इथे मी पहिले एंड नॉट देऊन स्टिच करून घेते आणि नंतर ही आतली लाईन जी आहे ना ती स्टिच करून घेते. ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे. एक स्टिच आपल्याला जवळ टाकायचं आहे जेणेकरून मण्यांमध्ये बिलकुलच गॅप येणार नाही. एकदम मण्याला चिटकूनच आपल्याला इथे एंड नॉट द्यायचं आहे. बघू शकतात हे मी इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता एंड नॉट देऊन घेऊन इथे ही जी स्टिच आहे ती लॉक करून घेते जेणेकरून ते निघणार नाही. ह्या पद्धतीने मी तुम्हाला बाबा जे आहे ना ते काढून म्हणजे स्टिच करून दाखवलेलं आहे. तुम्ही ह्याच पद्धतीने कोणतेही वेगवेगळे डिझाईन्स किंवा म्हणजे तुम्ही कोणतेही वेगवेगळं नाव बनवून घेऊ शकता. एकदम फिनिशिंगने मी इथे तुम्हाला बाबाजी नाव आहे ते तयार करून दाखवलेलं आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रकारे स्टिच करायचं आहे. कुठेही मणी आपले लूज वगैरे पडलेले नाहीत. एकदम ठासून असे मणी आपले भरून घेतलेले आहेत आणि बिलकुलच मण्यांमध्ये गॅप नाही. बघू शकतात एकदम फिनिशिंगने मी तुम्हाला इथे माझं काम करून दाखवलेलं आहे. तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने ॲज अ असाइनमेंट म्हणून हे तुम्हाला आज कंप्लीट करायचं आहे. जर मी क्लासमध्ये जे काही व्हिडिओ टाकत आहे ना ते तुम्ही जर आजच्या आज क्लिअर केलात ना तर तुम्हाला उद्यासाठी जास्तीचं काम राहणार नाही. जर तुम्ही एकदाच जास्त करायला बसला तर तुम्हाला जास्त करणार आहे. चलो बाय.